मुंबई महापालिकेत रितू तावडे नुकत्याच नवीन महापौर झाल्या आणि लगेचच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टे दिलेल्या आदेशाला डावलून त्या भरतीवरील स्टे काढला असल्याचं म्हटलं जात आहे। 120 ते 160 अभियंत्यांच्या म्हणजेच इंजिनियर्सच्या बदल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असतानाच महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पत्र लिहिल्याने आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। देवेंद्र फडणवीसांपेक्षा रितू तावडे मोठ्या झाल्या आहेत का असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय आणि अनिल परब नेमकं काय म्हणालेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात। हे प्रकरण मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांबाबत आहे। हे एक वादग्रस्त आणि राजकीय गदारोळ निर्माण करणारं प्रकरण आहे। ऑक्टोबर 2025 मध्ये बीएमसी मध्ये सहाय्यक अभियंता म्हणजेच असिस्टंट इंजिनियर आणि दुय्यम अभियंता म्हणजेच ज्युनियर इंजिनियर्स यांच्या 120 ते 160 जणांच्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या। या बदल्यांमध्ये कॅश फॉर ट्रान्सफर म्हणजेच घूस घेऊन बदल्या केल्याचा गंभीर आरोप झाला। आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि मुंबई भाजपचे नेते अमित साटम यांनी तक्रार केली। पुढे हे प्रकरण इतकं गंभीर झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत दखल घेतली आणि बदल्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती म्हणजे स्टे दिला। म्हणजे बदल्या थांबवा, चौकशी होईपर्यंत लागू करू नका असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। पण इथेच ट्विस्ट आहे। नुकताच फेब्रुवारी 2026 मध्ये भाजपच्या रितू तावडे यांची मुंबईची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आणि 26 फेब्रुवारीला त्यांच्या लेटर हेडवर त्यांनी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना पत्र लिहिलं की म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनचं पत्र आलंय, नियमाप्रमाणे बदल्या लागू कराव्या। म्हणजे त्या पत्रात नियमाबाह्य नसलेल्या अभियंत्यांच्या बदल्या लागू कराव्यात अशी विनंती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे प्रशासनात मोठा संभ्रम निर्माण झालाय, कारण एका बाजूला मुख्यमंत्र्यांची स्थगिती तर दुसऱ्या बाजूला महापौरांकडून अंमलबजावणीचं पत्र। त्यामुळे नेमका आदेश पाळायचा नेमका कोणाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचवरून अनिल परब यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। परिषदेत बोलताना परब असं म्हणालेत की तुमच्या लोकांचे हात देखील गुंतलेले आहेत, त्यामुळेच अधिकारी निर्डावलेत। मागच्या वेळी चौकशीची मान्यता देऊन देखील अद्याप कारवाई झाली नाही। मुख्यमंत्री यांनी सभागृहात 120 लोकांच्या महापालिकेच्या भरतीला स्टे दिला होता। मुख्यमंत्र्यांना लक्षात आलं यात काहीतरी घोळ आहे, त्यामुळे त्यांनी तत्काळ तेव्हा स्टे दिला होता। पण पुढे महापौरबाईंनी याच भरतीवरचा स्टे उठवलाय। त्यामुळे महापौर आता मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या आहेत का? त्यांचं प्रकरण अंगाशी यायला लागलं की लगेच निर्णय मागे घेतला असंही परब यांनी परिषदेत म्हटलंय। पुढे हा वाद वाढल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की त्यांनी भरतीवरील स्थगिती उठवण्याचे आदेश दिलेले नाहीयेत। युनियनकडून आलेलं पत्र फक्त प्रशासनाकडे पाठवलं होतं। मुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आहे असं महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केलंय। शेवटी काय, या संपूर्ण प्रकरणामुळे मोठे प्रश्न समोर आलेत ते म्हणजे खरंच महापालिकेतील बदल्यांमध्ये अनियमितता आहे का? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री आणि महापौर यांच्यात समन्वयाचा अभाव आहे का? तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।